नमस्कार रसिक श्रोते हो, शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी पांघरूण कथेचा पुढील भाग म्हणजेच पांघरूण भाग 22. कथा ऐकायला तुम्ही उत्सुक असालच याची मला खात्री आहे. कथा खूप दिवस आली नाही त्याबद्दल खरं तर क्षमस्व, परंतु यापुढे भाग आठवड्यातून 2दा नक्की येतील. चला तर कथेला सुरुवात करूया. शिव, तुम्ही हट्टाला पेटला आहात. तुम्ही म्हणता ते एका नजरेने बरोबर आहे, परंतु सून निवडताना तिला आपल्या जाती धर्माची तत्त्वे ही पाळता यायला हवीत. घराच्या मानमर्यादा तिने राखली पाहिजे. म्हणून खरं तर जात धर्म पाहिला जातो. जर एखाद्या मुलीच्या मनात भक्तीच नसेल तर ती देवाला देव कसा मानू शकते? याचाच अर्थ ती आपल्या देवाला मनातून पाठवू शकते. त्यामुळे येणारे संकट आपल्या कुटुंबावर येऊ शकते. मग पडतलायला नको का? मला माहीत आहे, जेव्हा तुमचा हट्ट पूर्ण होईल तेव्हाच तुम्ही माघार घ्याल. लहानपणापासूनच तुम्हाला सवय आहे. जे आईसाहेब मान्य करत नाही ते हट्ट करूनच मागून घ्यायचे. तुमच्या आबांची परिस्थिती पाहिल्यावर आम्ही तुम्हाला लष्करात जाण्यास मनाई केली होती. त्यावेळेसही तुम्ही हट्ट करून आपलं म्हणणं आमच्याकडून मान्य करून घेतलं. तेव्हाच तुम्हाला आम्ही परवानगी द्यायला नको हवी होती. नाही दिली असती तर खरं तर आज ही वेळ आलीच नसती. असो, तुमच्या हट्टापुढे आमचं कधीच चाललं नाही आहे आणि चालणारसुद्धा नाही आहे, हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ती फक्त आणि फक्त तुमची बायको असेल. या घराची अथवा आमची सून कदापि नसेल. आईसाहेब बोलून आपला पदर मागे ओढत त्या झणक्यात मागे फिरल्या आणि ताडताड पावले टाकत आत गेला. त्यांचा तिरस्कार पाहून गौरीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू अविरत वाहत होते. थांबायचं नाव घेत नव्हती. शिवने आपल्या हाताची पकड अजूनच तिच्या हाताभोवती घट्ट केली होती. गौरी, काळजी करू नकोस, स्वतःला दोषही देऊ नको. सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. प्रत्येक मनुष्यावर काळ आणि वेळ आली की प्रत्येकाची मतंही नक्की बदलतात. आईसाहेब ही नक्की बदलतील, तरीही त्यांचे विचार आचार नाही बदलले तर आपण आहोतच की प्रयत्न करायला. शिव गौरीला धीर देत प्रेमाने समजावत म्हणाला. सकू, बाहेर काम करणाऱ्या 5 बायकांना बोलावून आण. दारात कलश ठेव. नवसूनबाईंचे स्वागत अगदी दिमाक्यात व्हायला हवे, अगदी पाटलांना शोभेल असे. आबा हसत म्हणाले. जी आबासाहेब, लगबगीने जाते बोलावून आणते, सकू म्हणाली ती पटकन निघून गेली. सूनबाई, आता घरातली लक्ष्मी घरात प्रवेश करताना डोळ्यात अश्रू कशाला हवेत? पहिले ते अश्रू पुसा हसऱ्या चेहऱ्याने घराचा उंबरठा ओलांडून आत प्रवेश करा. आबा गौरीकडे पाहत हसत म्हणाले. सकूने आणि आबाने लगेच तयारी केली. गौरीने शिवच्या हातात हात पकडून घरात प्रवेश केला. आबाने सकूने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. गौरी आत आल्यावर फक्त आणि फक्त त्या वाड्याची दिव्यता पाहत होते. कारण लहानपणापासूनच ती इवळूशा झोपडीत वाढली होती. त्याच्यामुळे एवढं मोठं घर पाहून ती चकित झाली होती. आपण आता ह्या घरात कायम राहणार याचे तिला आश्चर्य वाटत होते. सूनबाई, देवाला नमस्कार करा. सगळ्या मोठ्या थोरांचे आशीर्वाद घ्या. जेवण करा. मगच तुमच्या रूममध्ये आराम करायला जा. आबा सांगत म्हणाले. जी आबा. शिव आणि गौरी देवाच्या पुढ्यात जाणार इतक्यात आईसाहेब धावत आल्या. त्यांनी गौरीचा हात जोरात धरला आणि तिला ढकलून दिले. त्यांची कृती पाहून सगळे अवाक अचंबित झाले. खबरदार, माझ्या देवाच्या पुढ्यात गेलीस तर तुझ्या अपवित्र हातांनी माझ्या देवाला हात लावायचा किंवा पाठवायचा जायचं नाही. तुझ्यामुळे माझ्या देवाची पवित्रता जर भंग पावली ना तर तू आणि मी आहेच, याचे परिणाम खूप वाईट होतील ते फक्त आणि फक्त तुलाच भोगावे लागतील. लक्षात ठेवायचं, तू फक्त शिवची बायको आहेस.
ह्या घराची कोणीही नाही, लक्षात ठेवायचं. आईसाहेब बोट नाचवत म्हणाल्या. अजून एक गोष्ट, फक्त आणि फक्त तुला जो रूम दिला आहे त्याच रूमात खिचपटत बसायचं. त्याच्याशिवाय कुठेही नाक खुपसायचं नाही आणि प्रयत्नसुद्धा करायचा नाही. तेच तुझ्यासाठी चांगलं नसेल. काय करायचं ते तुझ्या रूममध्ये, कळलं? आईसाहेब ठसक्यात म्हणाल्या. यमुना, यमुना, काय करताय तुम्ही? शुद्धीत आहात ना? वयानुरूप तुमची मती भंग होत चालली आहे का? घराच्या लक्ष्मीला देवघरात प्रवेश करायला नाकारत आहात? खबरदार, आमच्या सूनबाईंना प्रवेश नाकारला तर याचे परिणाम वाईट होतील. कदाचित तुम्हालाच ते भोगावे लागतील. आबा डोळ्यात राग आणत गरजत म्हणाले. आबांचा आवाज घरात घुमत होता. आईसाहेब थरथरायला लागल्या होत्या. त्यांची मान झुकली होती. मनात त्या धुसमसत होत्या. मनातल्या मनात त्या आग ओकत होत्या. कारण आजपर्यंत त्याने आबांचा राग कधी पाहिलाच नव्हता. गौरी, आज तुझ्यामुळे, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आज माझा अपमान झाला. कधीही मला न बोलणारे आबा आज मला बोलले. हा अपमान मी कधीच आयुष्यभर विसरणार नाही. याची शिक्षा तुला भोगावी लागेल. माझ्या अपमानाचा बदला मी नक्की घेईन. तुझं या घरात जगणं मी मुश्किल करेन. माझ्या त्रासाला कंटाळून तूच स्वतःहून हे घर सोडून जाशील. तुझ्या परीक्षांची आणि त्रासाची सुरुवात उद्यापासूनच होईल. आईसाहेब, मला वाटलं नव्हतं तुम्ही इतका तिटकारा करत असाल. कोणत्या घरात आणि जातीत जन्म घ्यावा हे प्रत्येकजण ठरवत नसतो. प्रत्येकाचा विधिलिखित तो एक भाग असतो. आपण उच्च जातीतील असलो म्हणून आणि ती तुमच्या नजरेतल्या खालच्या जातीतील असली म्हणून तुम्ही दोघेही मनुष्य प्राणी आहात. तुमचा हात कापला आणि गौरीचा हात कापला तर तुमच्या हातातून भळभळत असणारे रक्तही लालच असते. की तुम्ही उच्च जातीतील आहात म्हणून तुमचं रक्त लाल आहे आणि ती खालच्या जातीतील आहे म्हणून तिचं रक्त हिरवं किंवा पिवळं आहे, नसतं ना? तेही तुमच्यासारखंच लाल आहे. आज माझ्या मनाची तुमचा मुलगा म्हणून घेण्यासाठीची अजिबात तयारी नाही आहे. बिलकुल नाही. मला खरंच कसं तरी होतंय आईसाहेब. तुम्हाकडून मलाही मुळीच अपेक्षा नव्हती. शिव बोलत होता. बोलताना त्याचा आवाज कातर झाला होता. त्याच्या नजरेतील अंगार पाहून आईसाहेब हादरून गेल्या होत्या. आजपर्यंत हा अंगार त्याने कधीच पाहिला नव्हता. मनातून भीतीची एक थंड लहर वाहत होती. शरीर गोठत आलं आहे की काय असेच त्यांना वाटत होते. शिव, बाळा, आम्हाला असं तुमच्यापासून वेगळं करू नको. अरे, आम्ही तुमच्या भल्याचाच विचार करत आहोत. ही मुलगी खरंच खरंच तुमच्या लायकीची नाही आहे, ना या घराच्या लायकीची आहे. उद्याही खालच्या जातीतील मुलगी आपल्या धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमात कुटुंबाची लक्ष्मी म्हणून हातात घेईल तेव्हा खरंच काहीतरी अघटित होईल याची मला कल्पना आहे. असं होऊ शकतं. मी सगळ्यांचा विचार करूनच बोलते आहे. तुझ्या जीवाशी खेळायला आम्ही कोणत्याही परिस्थितीत तयार नाही आहोत. इतक्या वर्षात तुम्हाला स्वतःपासून लांब ठेवलं. आता तुम्हाला लांब करण्याची आमची मानसिकता नाही. ह्या मुलीमुळे तर बिलकुल नाही, अजिबात नाही. आईसाहेब थोड्या कापऱ्या आवाजात घाबरून बोलत होत्या. त्यांच्या मनातली भीती चेहऱ्यांवर दिसत होती. आईसाहेब, तुम्ही एखाद्या दगडाला देव म्हणून पुजता. मग एखाद्या व्यक्तीचे गुण चुकसून त्याच्या मनातून पूजन का करत नाही? त्याला मान सन्मान का देत नाही? त्याला मान सन्मान द्या. आई, देव दगडात नसतो तर तो प्रत्येक माणसात वसलेला आहे. संकटसमयी दगडातला देव धावून येत नाही, तर मनुष्याच्या आचारात विचारात मनात बसलेला देव धावून येतो. कोणी आपल्या विचाराने त्या व्यक्तीला धीर देईल, कोणी त्याला आधार देईल, साथ देईल. तुम्ही गौरीबद्दल काहीही बोलण्यापेक्षा आधी तिचे गुण पडताळून
पहा. तिची संकटसमयी परीक्षा घ्या. बघा, तुमच्या प्रत्येक परीक्षेत ती नक्कीच पास होईल. एक माणूस म्हणून ती उत्कृष्ट आहेच. उद्या एक पत्नी म्हणून, एक सून म्हणून, एक गृहलक्ष्मी म्हणून ती स्वतःला नक्कीच सिद्ध करेल याची मला खात्री आहे आणि त्याचा तुम्हाला अभिमान असेल. उद्या तुमचीच मान गर्वाने उंचावेल ह्याचा एकदा शांत मनाने विचार करा. शिव आईसाहेबांकडे पाहून बोलत होता. शिव, तुम्ही हे सगळं सोडून द्या. कुणाला सांगत आहात? ज्याकडे पाहण्यासाठी दूरदृष्टी नाही, जिचा आचारच तिचे व्यक्तिमत्व दाखवत आहे. तुम्ही अन सूनबाई देवाला नमस्कार करा अन सगळ्यांचे आशीर्वाद घ्या. आबा म्हणाले. शिवने गौरीचा हात पकडून देवाला नमस्कार केला. एक एक करून सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. आईसाहेबांनी मात्र आशीर्वाद देण्याची तसदी मुळीच घेतली नाही. त्यानंतर मात्र त्याने गौरीच्या शुभ पावलाने आपल्या रूममध्ये प्रवेश केला. आज त्याला आकाश ठेंगणे वाटत होते. गौरी मात्र रूम न्याहाळण्यातच व्यस्त होती. शिव तिच्या पुढे झुकला आणि त्याने तिचा हात आपल्या हातात पुन्हा घेतला. हात तुझा हाती घेऊन आयुष्याची सुरुवात करतो. स्वप्नांचे मनोरे रचून आयुष्याला कलाटणी देतो. साथ तुझी निरंतर अशीच कायम या जीवनी राहू दे. शेवटच्या श्वासापर्यंत नात्याची वीण अलगद घट्ट होऊ दे. शिवचे शब्द गौरीच्या कानात गुंजत होते. त्याच्या प्रत्येक शब्दाने मनातून नाद घुमत होता. अंगावर शहारा उमटला होता. थँक्यू. ह्या कथेचे हक्क लेखी इकडे राखीव आहेत. पांघरुण कथा आवडत असल्यास शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही प्रेस करा म्हणजे नवीन भागाची तुम्हाला लगेच सूचना मिळेल.